नमस्कार मैत्रिणींनो, तर आज ना मी तुम्हाला मुनिया पैठणीवरील ब्लाऊज डिझाईन दाखवणार आहे. बोटनेक ब्लाऊज डिझाईन आहे. तर व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर हे बघा, मी बोटनेकची मार्किंग करून घेतलेली आहे. याचा कटिंगचा सुद्धा मी व्हिडिओ टाकलेला आहे, तो सुद्धा व्हिडिओ जाऊन नक्की बघा. तर मी 3.5 इंचाची शोल्डरची रुंदी आणि लांबीसुद्धा 3.5 इंचाचीच घेतलेली आहे आणि खाली बघा 1.5 इंच मी सोडलेलं आहे आणि तिथून खाली पुढे मी 3 इंचावरती मार्किंग करून घेणार आहे. कारण कमी चेस्टचा हा बॅक पार्ट आहे. जर चेस्ट जास्त असेल तर तुम्ही 3.5-4 इंचसुद्धा घेऊ शकता, जेणेकरून पाठीवरती तो व्यवस्थित दिसेल. तर हा कमी चेस्ट होती, तर त्यामुळे कमी मार्काचं पाठ जर कमी रुंद असेल तर छोटासाच आकार घ्यायचा. तर अशा पद्धतीने मी हे बघा आकार देऊन घेतलेला आहे. 5.5 इंचाची त्याची लांबी घेतली आणि पुढे रुंदी 3 इंचाची घेतली आणि अशा पद्धतीने तो बॉक्स मी ड्रॉ करून त्याला आकार देऊन घेतला आणि तो जशास तसा आकार मी कॅनव्हासवरती मार्क केला आणि पुढे 1-1 ते 1.5 इंचाचं मी एक्स्ट्रा सिलाई मार्जिन घेतलं त्याच आकारामध्ये त्यावरती आणि ते अशा पद्धतीने कॅनव्हास आपण कटिंग करायचा, जेणेकरून ब्लाऊजला कॅनव्हास टाकल्यामुळे फिनिशिंग खूप सुंदर येते. जरी तुम्ही कॅनव्हास नाही टाकला तरीसुद्धा चालेल तुमच्या आवडीनुसार. तर हे बघा, मी शोल्डर उताराचं ते सुद्धा कटिंग करून घेतलं आणि गळासुद्धा मी बोटनेकचा गळा ड्रॉ केला आणि खालच्या साईडची डिझाईनसुद्धा कटिंग करणार आहे, पण ती मी डायरेक्ट स्टिचिंग झाल्याच्या नंतरच कटिंग करणार. यानंतर मेन ब्लाऊज पीस आहे तो बरोबर ठेवला आणि त्यावरती अस्तर ठेवून घेतलं आणि यावरती मी कॅनव्हास ठेवणार आहे. तर याचं ना सेंटर मी कॅनव्हासचं सेंटर काढून घेतलं आणि ब्लाऊजचं सुद्धा जो अस्तर आहे त्याचं सुद्धा सेंटर काढून घेतलेलं आहे आणि हे दुसऱ्या साईडला मी टिप करते, जेणेकरून मला टिप टाकताना दोन्ही साईडला मार्किंग व्यवस्थित दिसेल. जरी तुम्हाला व्हिडिओमध्ये व्यवस्थित दिसत नसली तरी ज्यावेळेस आपण स्वतः कॅनव्हास वापरू त्यावेळेस आपल्याला बरोबर मार्किंग त्याच्यावरती उमटलेली दिसते कुठे आहे ते. तर अशा पद्धतीने मी याचं सेंटर काढलं आणि हे बघा, जे आपण एक्स्ट्राचं 1-1 इंच सिलाई मार्जिन सोडलं होतं तिथे मी पिन लावून घेतले व्यवस्थित बरोबर करून. तर मी 4 बाजूला 4 पिन लावणार आहे. तर हे बघा, व्यवस्थित अशा पिन लावायच्या, जेणेकरून कपडा वगैरे हलणार नाही आणि ह्याची फिनिशिंग चुकणार नाही. तर हे बघा, यानंतर मी खालच्या साईडने बरोबर स्टिचिंग करायला घेतलेलं आहे. जे आतली मार्किंग आहे आपण एक्स्ट्राचं नाही सोडलेलं ते आपल्याला स्टिच करायचं आहे. जे एक्स्ट्राचं सोडलं आहे तर ते नाही स्टिच करायचं. नेमकी कॅनव्हासवरती स्टिचिंग कुठे करायची हे लक्षात घ्या, नाहीतर आपला ब्लाऊज चुकू शकतो. तर हे बघा, मी अशा प्रकारे सर्व बाजूंनी स्टिचिंग करून घेतली. व्यवस्थित असा मी आकार देऊन घेतलेला आहे आणि मध्ये ना एक कट्स दिला आणि आतले साहित्य आहे जो मेन फॅब्रिक, अस्तर आणि कॅनव्हास हे सर्वच मी कटिंग करून घेत आहे. हे बघा, त्या आकारानुसार आणि बाहेरचं जे 1-1 इंच आहे ते फक्त मी एक्स्ट्राचं सोडलेलं आपण, तर ते फक्त राहिलेलं आहे आणि याचे जे कोन आहेत तर ते कोनांना व्यवस्थित कट्स द्यायचे, जेणेकरून पलटी केल्याच्यानंतर त्याची फिनिशिंग बिघडणार नाही. ब्लाऊज एवढा व्यवस्थित स्टिच जरी केला ना तरी तुम्ही कट्स कसे देता कोपऱ्यांना त्यावरती सुद्धा ब्लाऊजची फिनिशिंग डिपेंड आहे. तर हे बघा, मी सर्व बाजूंनी कट्स देऊन घेतले आणि कॅनव्हास आणि अस्तर अशा पद्धतीने मी आत टाकलं. हे बघा, आतल्या साईडला टाकून व्यवस्थित मेन ब्लाऊज पीस आहे तो वरती काढून घेतलेला आहे आणि व्यवस्थित सर्व बाजूंनी मी प्रेस केलं हाताने माझ्या आणि यानंतर यावरती मी दाबटीप टाकून घेणार आहे. तर दाबटीप व्यवस्थित टाकायची. अस्तर किंवा मेन फॅब्रिक किंवा कॅनव्हासमध्ये गोळा झालेला असं काहीच आलं नाही पाहिजे. ते व्यवस्थित हाताने प्रेस करायचं सर्व बाजूंनी. अस्तरसुद्धा बाहेरून नाही दिसलं पाहिजे, याची काळजी घ्यायची. कारण याला लेस वगैरे मी काहीच लावणार नाही, तुम्ही तुमच्या आवडीनुसार. कारण ऑलरेडीच ब्लाऊज जर प्रिंटेड असेल तर लेस लावण्याची काहीच गरज नाही. प्लेन ब्लाऊज पीस असतात तर लेस खूप उठून दिसली असती आणि सुंदरसुद्धा दिसली असती. तर मी यामध्ये छोटंसं असे लटकन टाकणार आहे. त्यामुळे मी सर्व बाजूंनी याला फक्त दाबटीप टाकून घेतली आणि यानंतर अस्तर आणि मेन फॅब्रिक सर्व बाजूंनी जोडून घ्यायचं. 1/2 इंचाचं सिलाई मार्जिन सोडायचं आणि यानंतर सर्व बाजूंनी अस्तर आणि मेन फॅब्रिक हे जोडून घ्यायचं. मधला पार्ट व्यवस्थित स्टिच झाल्याच्या नंतर तर हे बघा, सर्व बाजूंनी मी जॉईंट करून घेतल्याच्या नंतर जे आपलं एक्स्ट्राचं फॅब्रिक जे आहे ते सर्व बाजूंनी कटिंग करून घ्यायचं व्यवस्थित.
एक्स्ट्राचं राहू द्यायचं कधी पण. हे सर्व बाजूंनी मी कटिंग करून घेतल्याच्या नंतर त्याची उंची चेक केली एकदा आणि परत जे राहिलेले होतं तर ते कटिंग करून घेतलं. आणि याला आता मी टक्ससुद्धा टाकून घेणार आहे. तर सेंटरवरनं मी 3.5 इंचावरती टक्स टाकून घेतलेले आहेत आणि याची उंची 4 इंचाची घेतली टक्सची. ब्लाऊजच्या उंचीनुसार तुम्ही टक्सची उंची घेऊ शकता. आणि अशा पद्धतीने मी दोन्ही साईडचे टक्स रेडी करून घेतले. आणि कमरेला पट्टीसुद्धा मी बसवून घेणार आहे. कमरेच्या साईडची कंबरपट्टी बसवून घेतली. गळ्याला सुद्धा वरती जो बोटनेकचा आपला गळा आहे त्यालासुद्धा मी पट्टीच बसवून घेणार आहे. त्यालासुद्धा मी अशा पद्धतीने पट्टी बसवून घेतली. दोन्ही साईडला पट्ट्या बसवून घेतल्याच्या नंतर पूर्ण ब्लाऊज मी स्टिच करून घेतला आणि त्यानंतरच लास्टला मी लटकन लावणार आहे. तर लटकन कुठे लावायचे हे सुद्धा तुम्हाला मी दाखवते. तर कारण ना फिटिंगमध्ये वगैरे लटकन अडकून आहेत म्हणून मी ब्लाऊज पूर्ण रेडी झाल्यावरच लटकन लावायला घेतले. तर अशा पद्धतीने पूर्ण ब्लाऊज रेडी झाल्याच्या नंतर तर हे बघा मी लटकन घेतलेले आहेत. तर अशा पद्धतीचे मी लटकन घेतले. तुम्ही याच कपड्याचे लटकनसुद्धा बनवूनसुद्धा लावू शकता तुमच्या आवडीनुसार. पण मी रेडीमेडचे लटकन आणलेले आहेत. आणि हे बघा 4 पदरी सुई दोरा ओवून घेतला. आणि यामध्ये अशा पद्धतीने वरच्या साईडला तिथे आपण जो कोन आलेला आहे आपण जो दिलेला आहे तर त्यावरती मी अशा पद्धतीने लटकन लावून घेणार आहे. याला 2-3 वेळेस सुई दोऱ्यातून बाहेर काढल्याच्या नंतर एक अशा पद्धतीचं मी ना असं छोटंसं एक बटन घेणार आहे आणि ते त्यावरती लावणार आहे तिथे. त्यामुळे छान दिसतं. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार बटन घेऊ शकता. तर मी अशाच कलरचं बटन घेतलेलं आहे आणि हे बटन लावून घेते. आणि अशा पद्धतीने मी पूर्ण ब्लाऊज रेडी केला. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे नक्की मला कमेंट करून सांगा. आणि डिझाईनसुद्धा कशी वाटली हे सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.